नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं पेन्शन टॉक्स विथ चिंदरकर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. सर्वप्रथम माझ्या चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक केल्याबद्दल धन्यवाद. असेच आपले सहकार्य असावे ही अपेक्षा करून मी माझ्या पुढच्या भागाला सुरुवात करतो. ही चित्रफित महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 व महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेला शासन निर्णय यावर आधारित आहे. भाग 16वा, कालबद्ध पदोन्नतीची योजना अर्थात टाइम बॉन्ड प्रमोशन. वर्ग 3 व 4 मधील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्याने असलेली कुंठितता घालवण्यासाठी संबंधित योजना शासन निर्णय दिनांक 8 जून 1995. योजनेची तपशीलवार माहिती खालीलप्रमाणे आहे. ही योजना दिनांक 1/1994 पासून अंमलात आली आहे. या योजनेअंतर्गत वरिष्ठ वेतन श्रेणी मिळण्यासाठी पदोन्नतीच्या विविध कार्यपद्धती, ज्येष्ठता, पात्रता, अर्हता परीक्षा, विभागीय या बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे. सदर योजना दिनांक 1/1994 पासून अंमलात आली असल्याने 12 वर्षाची एकाच पदावरील नियमित सेवा झाल्यानं दिनांक 1/1994 किंवा त्यानंतर 12 वर्षे सेवा झाल्याचा तो दिनांक असेल त्या दिनांकास वरिष्ठ वेतन श्रेणी देणे अभिप्रेत आहे. कोणत्याही परिस्थितीत वरिष्ठ वेतन श्रेणी दिनांक 1/1994 पूर्वीच्या दिनांकापासून देता येणार नाही. समजा अबग हे शासकीय सेवेत दिनांक 26/7/1982 रोजी वर्ग 4 मधील पदावर रुजू झाले. त्यांची 12 वर्षी सलग सेवा दिनांक 26/8/1994 रोजी पूर्ण होईल, पण त्यांना कालबद्ध पदोन्नतीचा लाभ दिनांक 26/8/1994 रोजी न मिळता तो लाभ त्यांना दिनांक 1/10/1994 रोजी मिळेल. सरळ सेवेने प्रविष्ट झालेल्या अथवा पदोन्नतीने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक वेळी या योजनेअंतर्गत 12 वर्षाच्या नियमित सेवेनंतर वरिष्ठ श्रेणी देय राहील. ज्या कर्मचाऱ्यांना यापूर्वी 2 पेक्षा जास्त पदोन्नती मिळाले आहेत अशा कर्मचाऱ्यांना या योजनेअंतर्गत वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ मिळणार नाही. समजा अबग हे शासकीय सेवेत दिनांक 13/5/1980 रोजी क्लार्क या पदावर रुजू झाले. त्याला 27/2/1994 रोजी अकाउंटंट या पदावर पदोन्नती मिळाली. त्यानंतर त्यांना दिनांक 1/1/91 रोजी सिनियर अकाउंटंट या पदावर पदोन्नती मिळाली. त्यानंतर त्यांना दिनांक 13/3/2002 रोजी असिस्टंट सुपरवायझर या पदावर पदोन्नती मिळाली. अशा वेळी त्यांना पुढे 12 वर्ष सलग सेवा केल्यानंतर कालबद्ध पदोन्नतीचा लाभ मिळणार नाही, कारण त्यांना 2 पेक्षा अधिक पदोन्नती मिळाले आहेत. वर्ग 4 मधील कर्मचाऱ्यांना या योजनेअंतर्गत वर्ग 3 मधील वेतन श्रेणी म्हणजे ₹950 ते 1400 दिली तरी त्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 हेच राहील. समजा अबग यांचा जन्म 20/4/1960 रोजी झाला. ते 13/12/1983 रोजी शासकीय सेवेत वर्ग 4 मधील पदावर रुजू झाले. त्यांना 12 वर्षाच्या सलग सेवा केल्यानंतर कालबद्ध पदोन्नती योजनेअंतर्गत वर्ग 3 मधील वेतन श्रेणी म्हणजे 950 ते 1400 दिली तरी ते दिनांक 30/4/2020 रोजी सेवानिवृत्त होतील. या पदोन्नतीमुळे जबाबदारी आणि कर्तव्य यात वाढ होत नसली तरी नियमित पदोन्नतीप्रमाणे वेतन निश्चितीचा लाभ देण्यात येईल. मात्र त्याच वेतन श्रेणीत कार्यात्मक पदोन्नती मिळाल्यावर पुन्हा देय होणार नाही. आपण पहिल्यांदा माझा चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा. तसेच पूर्ण माहितीसाठी व्हिडिओ स्किप न करता तो पूर्णपणे पहा. वरिष्ठ वेतन श्रेणीत वेतन निश्चिती करताना ती नियमित पदोन्नती नंतरच्या वेतन निश्चितीप्रमाणे महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियमातील नियम 11(1)(अ) नुसार करायची आहे. नवीन पदावरील नियुक्तीमुळे जुन्या पदाच्या कर्तव्यापेक्षा आणि जबाबदाऱ्यापेक्षा अधिक महत्त्वाची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या येत असतील आणि
वर्ग 2च्या पदापेक्षा वरच्या दर्जाचे नसलेले पद तो धारण करीत असेल तर त्याचे वरच्या पदाच्या सम श्रेणीतील प्रारंभिक वेतन हे खालच्या पदावर ज्या टप्प्याला त्याचे वेतन असेल तर त्या टप्प्याला एक वेतन वाढ मिळाल्यावर जे मानवी वेतन येईल त्याच्या पुढील टप्प्यावर निश्चित करण्यात येईल. समजा अ ब क हे शासकीय सेवेत दिनांक 3/12/1982 रोजी दप्तरी म्हणून रुजू झाले. त्यांना दिनांक 3/12/1994 रोजी सलग 12 वर्ष सेवा पूर्ण केल्यामुळे शासन निर्णय दिनांक 8/6/1995 नुसार कालबद्ध पदोन्नतीचा पहिला लाभ देण्यात आला. त्यावेळी त्यांचे मूळ वेतन रुपये 1090 एवढे होते. शासन निर्णयानुसार त्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी म्हणजे 825, 15, 900 EB, 20, 1200 देण्यात आली. त्यामुळे 3/12/1994 रोजी त्यांचे मूळ वेतन 1120 यावर निश्चित करण्यात आले. कालांतराने अ ब क यांना दिनांक 1/7/1995 रोजी बांधणीकार या पदावर नियमित पदोन्नती मिळाली. परंतु शासन निर्णय दिनांक 8/6/1995 नुसार त्यांची पुन्हा वेतन निश्चिती होणार नाही. जर कर्मचाऱ्यास विशेष वेतन मिळत असेल तर या योजनेअंतर्गत पदोन्नतीनंतर कर्मचाऱ्यास मूळ वेतन श्रेणीतील विशेष वेतन देय राहणार नाही. परंतु रोखपालास मिळणारे विशेष वेतन हे वेतन श्रेणीस मंजूर केलेले नसून हाताळण्यास येणाऱ्या रोख रकमेवर अवलंबून आहे. वरिष्ठ श्रेणी देखील नंतर कर्मचारी रोखपाल म्हणून काम करीत असेल तर त्यास पूर्वीप्रमाणे विशेष वेतन विविध दराने देय राहील. नियमित पदोन्नतीस अपात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्याचप्रमाणे पदोन्नती नाकारलेल्या कर्मचाऱ्यास देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही. परंतु याआधी पदोन्नती नाकारलेल्या कर्मचाऱ्यास इन सिटू पदोन्नती दिली असल्यास त्यांना त्यांच्या मूळ पदावर पदावनत करण्यात येईल, म्हणजे दिलेले लाभ काढून घेण्यात येईल. मात्र देण्यात आलेल्या आर्थिक लाभांची वसुली केली जाणार नाही. 12 वर्षाच्या सेवेची गणना करण्यासाठी राज्य शासनाकडील पदांवरील नियमित सेवा गृहीत धरायची असल्याने संरक्षण दरातील व अन्य सेवा या प्रयोजनासाठी ग्राह्य धरता येणार नाही. रोजंदारीवरील सेवा ही नियमित सेवा नसल्याने रोजंदारीवरील सेवा कालबद्ध पदोन्नतीसाठी ग्राह्य धरू नये. वर्ग 3 व 4 मधील पदधारकांना 12 वर्षाच्या नियमित सेवेनंतर त्यांच्या पदोन्नती साखळीतील वरच्या पदावरील वेतनश्रेणी देण्यात येईल. समजा अ ब क हे शासकीय सेवेत दिनांक 16/8/1983 रोजी वर्ग 4 मधील पदावर रुजू झाले. त्यांचे वेतन रुपये 750, 750 12, 870 EB, 14,950 या वेतन श्रेणीत निश्चित केले गेले. सदर पद हे एकाकी पद असल्यामुळे अ ब क यांना पदोन्नतीची संधी मिळाली नाही. त्यांची सलग 12 वर्षे सेवा दिनांक 16/8/1995 रोजी पूर्ण होईल तेव्हा त्यांचे वेतन रुपये 898 एवढे असेल. शासन निर्णय दिनांक 8/6/1995 प्रमाणे त्यांना कालबद्ध पदोन्नती योजनेचा लाभ दिनांक 16/8/1995 रोजी मिळेल व त्यांचे वेतन रुपये 919, 775 12, 955 EB, 15, 1030, 30, 1150 या वेतन श्रेणीत निश्चित होईल. ज्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती साखळीतील पदावर पदोन्नती पद अस्तित्वात नाही अशा कर्मचाऱ्यांना सोबत जोडलेल्या परिशिष्टामध्ये दर्शविण्यात आलेनुसार वरिष्ठ श्रेणी देण्यात येईल. ही चित्रफित आपणास उपयुक्त होईल अशी मी आशा करतो. आपणास काही शंका किंवा प्रश्न विचारायचे असतील तर जरूर विचारा. मी त्यास उत्तर देईन. आपले प्रश्न कमेंट्स बॉक्समध्ये लिहा आणि आपला अभिप्राय जरूर कळवा. हा व्हिडिओ आपल्या माहितीसाठी तयार केलेला आहे. आवडला असेल तर न चुकता न विसरता लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा, जेणेकरून पुढील भागात नोटिफिकेशन आपणास येईल. आपणा सर्वांना चांगले आरोग्य लाभो हीच सदिच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेतो. धन्यवाद.